मराठी बाणा ताटकाना या मंचावर आपलं स्वागत आहे. कर्म पुन्हा फिरून येतं म्हणतात, याचा प्रत्यय आता महाराष्ट्र भाजपला येत आहे. भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक फुटून काँग्रेसमध्ये सामील झाले आणि भिवंडी महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला. बातमी ऐकून आश्चर्य वाटलं, कारण 2014 पासून भारतीय जनता पक्षाने फक्त दुसऱ्याचे नेते फोडले. जे निवडून आले त्यांना ईडी, CBI वगैरे यंत्रणांची भीती दाखवून भाजपासोबत घ्यायचं आणि सत्ता काबीज करायची, हा भाजपाचा फॉर्म्युला. परंतु आज जे घडलं यावरून असं दिसतंय की भारतीय जनता पक्षामधील स्थानिक पातळीवरचे नेते आता या भारतीय जनता पक्षाच्या ईडी, CBI सारख्या शास्त्रांना भीक घालत नाहीयेत. म्हणूनच तर बिनधास्तपणे पक्षाशी बंडखोरी केली. ही तर सुरुवात आहे. भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षामधून असे अनेक नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, आमदार, वेगवेगळ्या पदावर असणारी लोक भारतीय जनता पक्षाला सोडून जातील, ही आजच्या घटनेतून दिसत आहे. भिवंडीमध्ये ज्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला सोडण्याची धाडस केलं, ते नगरसेवक खरंच कौतुकास पात्र आहेत. आज त्यांनी जे केलं त्यातून भारतीय जनता पक्ष सोडू पाहणाऱ्या इतर नेत्यांना एक मानसिक बळ मिळेल आणि त्या बळातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग होईल, हे निश्चित. आणि येणाऱ्या काळामध्ये ते पाहायलाही मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.